आज मी तुम्हाला एकदम क्रिस्पी असं आलू मसाला टोस्ट कसं करायचं ते दाखवणार आहे। नमस्कार, मी विनयास रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी 4 चमचे तेल घेणार आहे। तेल चांगलं तापलं की आपण ह्याच्यात अर्धा चमचा जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं फुललं की आपण 2 मध्यम आकाराचे कांदे ह्याच्यात मी घालून घेणार आहे। ते चांगले परतवून घेऊया आपण। कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। ह्याच्यातच मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे। मीठ आपण आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे। ही भाजी सँडविचला एकदम छान लागते, तर तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा। थोडासा हिंग घालून घेणार आहे। ते पण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे बेडगी मिरची तिखट घेतलेला आहे, ते आपण ह्याच्यात घालून घेऊया। आणि 1 टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाला आलू टोस्टमध्ये खूप छान लागतो, तर तो नक्की घाला तुम्ही। आता हे असं परतवून घ्यायचं व्यवस्थित। इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत, ते पण आपण ह्याच्यात घालून घेऊया। आता अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घ्यायचे। मसाला वगैरे व्यवस्थित असा बटाट्यांना लागला पाहिजे। आता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय। आता आपली भाजी झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। आता आपण सँडविचसाठी लागणारी कोथिंबीरीची हिरवी चटणी करून घेऊया। त्याच्यासाठी बघा मी इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे। पुदिना कोथिंबीरीपेक्षा थोडा कमी घ्यायचा। 4-5 लसूण पाकळ्या इथे घेतलेल्या आहे आणि इथे मी भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे 2 चमचे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे। तर आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालून आपण वाटून घेऊया चटणी। हे बघा मी अशा प्रकारे चटणी वाटून घेतली आहे। बघा कसा कलर आपला छान आलाय चटणीला। आता आपण सँडविचचं तयारी करून घेऊया। हे बघा इथे मी 2 ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहेत। आता आपण टोमॅटो सॉस 1 स्लाइसला लावून घेऊया अशा प्रकारे। आणि एका स्लाइसला आपण जी आता आपण चटणी केली ती आपण आता लावून घेऊया याला व्यवस्थित अशी। आणि याच्यावर भाजी घालून घेऊया। जी आपण बटाट्याची जी भाजी केली आहे ती आपण याच्यावर घालून घेऊया व्यवस्थित आणि व्यवस्थित असं हे प्रेस करून व्यवस्थित दाबून प्रेस करून घेऊया। आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता त्याच्यात आपण बटर घालून घेणार आहोत। 1 चमचाभर बटर आपण घालून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर आपण तयार केलेला ब्रेड ठेवायचा आहे। आणि जे मी तुम्हाला सिक्रेट ट्रिक सांगणार होती ती म्हणजे आपण तव्यावर असं अशा प्रकारे प्लेट झाकून घ्यायची आहे हाताने। व्यवस्थित अशी प्लेट अशी दाबून धरायची आहे, म्हणजे आपलं सँडविच एकदम क्रिस्पी होतं आणि भाजी पण बाहेर येत नाही। हे बघा अशा प्रकारे प्लेट अशी हाताने दाबून धरायची आहे 2 ते 3 मिनिटं। एकदा तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यामुळे अगदी आपण टोस्टरवर केल्यासारखं सँडविच होतं। कधी कधी आपल्याकडे लाईट नसतात तेव्हा आपण इलेक्ट्रिकचा आपण टोस्टर वापरू शकत नाही, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता। अशा प्रकारे एकदम टोस्टरवर केल्यासारखंच होतं सँडविच। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तव्यावर करून बघा नक्की। हे बघा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवलेलं आहे। अशा प्रकारे बटर लावून घ्यायचं अशा प्रकारे। बघा आपलं सँडविच रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका।
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.